विश्वंभर, आता तुला मी जे काही सांगणार आहे ते ऐकून तुला गोळ्यांचा डोस डबल करावा लागेल. का काय झालं? तुला खरं वाटत नव्हतं ना मी काय सांगत होते ते? मी आता स्वतः माझ्या डोळ्यांनी शुभ आणि श्रावणीला बघितलंय. शुभ तिला उचलून घेऊन गेलाय तिच्या रूमकडे. नंदा, का तू काय या सगळ्या गोष्टींचा विचार करतेस? अगं तिची तब्येत बिघडली असेल म्हणून उचललं असेल. तर तुला हे सगळं नॉर्मल वाटतंय? विश्वंभर, कमाल आहे. आणि हे सगळं पटतंय? अरे तुझा नौकर 2 हातावरती उचलून घेऊन जातो तुझ्या मुलीला. हे सगळं तुला चालतंय? नंदा, का तू खोटं बोलतेस असं माझं म्हणणं नाहीये, पण तू जे काही बोलतेस ते मला पटतही नाहीये. कधी कधी ना आपण डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी सुद्धा खोट्या असू शकतात. आणि माझा ना शुभवरती पूर्ण विश्वास आहे अजूनही. ठेव विश्वास, ठेव. मुलगी प्रेग्नंट होईल ना तेव्हा कळेल तुला. नंदा, का विश्वंभर, तू माझ्यावर ओरडलास? माझ्यावर? नंदा, का मला माफ कर, पण माझा पूर्ण विश्वास आहे शुभू काहीही चुकीचं करणार नाही. त्याच्याविषयी असं अगोदर बोलू नकोस, त्याच्यावर आरोप करू नकोस. नंदा, का तुला बाकी जे काही बोलायचं ते बोल, पण त्याच्याविषयी काही बोलू नकोस. का नको बोलू? त्या वैदेहीनी पण असं शेण खाल्लं होतं ना. तुझ्या पाठीमागे अशीच प्रेग्नंट झाली होती ना, तेही तुझ्या जिवलग मित्राकडून, शिरीष घाणेकर कडून. विसरलास का सगळं नंदा, तू? का तिच्याविषयी बोलू नकोस? का नको बोलू? ती गोष्ट वेगळी होती. कशी वेगळी होती? अरे इतिहास रिपीट होतोय विश्वंभर. शिरीष घाणेकर तुझा जवळचा माणूस होता आणि इमानदार होता. त्याने तुला फसवलं. शुभू सुद्धा तुझा जवळचा माणूस आहे आणि इमानदार आहे, तोही तुला फसवतोय. एखाद्या दिवशी तो शुभू जेव्हा मोठा कांड करेल ना विश्वंभर, तेव्हा म्हणू नकोस नंदा का तू बरोबर होतीस म्हणून. एखाद्या दिवशी तो शुभू जेव्हा मोठा कांड करेल ना विश्वंभर, तेव्हा म्हणू नकोस नंदा का तू बरोबर होतीस म्हणून. श्रावणी, श्रावणी, काय ग, काय झालं बाळा? तू ठीक आहेस का? मला वर्षा म्हणाली शुभू तुला उचलून वर घेऊन आला. काय झालं बाळा तुला? आपण मॅडम, काय नाही, तिला जराशी चक्कर आलेली. काय चक्कर? श्रावणी, अगं काय अशी करतेस ग? स्वतःची काळजी घे जरा. काकू, अगं ते धावपळ झाली ना खूप सकाळपासून, म्हणून झालं असेल. ठीक आहे. बरं शुभू, मला वाटतंय तू आता घरी जा. तुझ्या घरचे वाट बघत असतील ना. आणि तू घरी जा, जेवून घे, आणि जेवलास की मला कळव, मग मी पण जेवेन. स्वतःची काळजी घेशील? हो. अरे, आणि काकू आहे ना, ती घेईलच माझी काळजी.